नमस्कार, कारगिज क्रेझी लॅबमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने हिम्मत, स्त्रियांची ताकद, हिमतीची ओळख हा नवीन उपक्रम राबवण्यात आलेला आहे। त्यामुळे आपल्या सोबत सायबर क्राइम होऊ नये किंवा सायबर फ्रॉड होऊ नये यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल खूप छान अशी माहिती याच्यात सांगितली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सायबर क्राइम म्हणजे आता थोडक्यात तुम्ही बसलेले आहात, प्रत्येकीच्या हातामध्ये एक यंत्र आहे। यंत्र म्हणजे मोबाईल। एखादीच अशी असेल की जिच्याकडे घरात राहिलाय, पण प्रत्येकाकडे आजकाल महिलांकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे। महिलांच्याकडे नाही, पण कोविड पासून जवळपास 80% जास्त मुलांकडे सुद्धा त्यांचा स्वतःचा मोबाईल आहे। एका बटनामुळे तुमच्या आयुष्याची सगळी पुंजी जाऊ शकते। तर ती कशी जाऊ शकते, त्यासाठी काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे, आणि आपण जेव्हा खबरदारी घेतो, आपण जेव्हा सुपर मम्मी होऊ शकतो, त्याच वेळेला आपण आपल्या मुलांनाही त्या गोष्टी शिकवतो। कार्यक्रमाचं आयोजन करताना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावं लागतं आपल्याला। म्हणजे महिलांना तर मुलांच्या शाळेपासून ते टिफिन तयार करण्यापासून सर्व त्यातून आपण हजर राहिलाय। आम्हाला इथे बोलवलं, आपल्या सर्वांचे धन्यवाद। सायबर हा विषय जो आहे तो खूप मोठा आहे। आपल्याला पूर्ण तेवढा मुळापर्यंत जायचं नाही, पण आपल्याला स्वतःला काय करता येईल याचं बेसिक जे आहे तेवढं जर लक्षात ठेवलं तरी खूप होईल। बेसिक म्हणजे काय, तर आपल्याला स्मार्टफोन वापरलेला दिलेला आहे। फोन स्मार्ट झाला, आपण स्मार्ट झालोय का? नाही। फोन स्मार्ट आहे, एका क्लिक वरती आपल्याला माहिती भेटते। मग त्या क्लिकचा कसा उपयोग करायचा, काय करायचं हे आपण केलं पाहिजे। तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हा क्लिक करता ना, गुगल मध्ये गेला, एक क्लिक केलं, एक रिंग बघितली, एक पर्स बघितली, एक साडी बघितली, तुम्ही 10 दिवस बघू नका ती परत साडी। 10 दिवसानंतर पुन्हा तो गुगलचं ब्राउझर ओपन करा, तुम्हाला तीच साडी पुन्हा कुठेतरी पॉपअप मध्ये दिसेल तुमच्या समोर, तुम्हाला तीच अंगठी समोर दिसेल, तुम्हाला तीच रिंग परत दिसेल। असं होतं ना? का होतंय? कारण तुम्ही जे क्लिक करता ज्या ठिकाणी, तो क्लिकचा भाग त्या कंपनीला विकलेला गेला असतो। जसं एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर ते सांगतात तुम्हाला की आमच्या कंपनीतर्फे तुम्हाला एक गिफ्ट वाउचर तयार होईल, ते तुमच्या मोबाईलला तुम्हाला टॅक्स येईल, तुम्ही ते मोबाईल नंबर तुमचं नाव रजिस्टर करून जा, तुमचा ईमेल ऍड्रेस। म्हणजे आपण त्या एका लालचेपोटी त्या मॉलमध्ये आपला मोबाईल नंबर आणि आपला मेल ऍड्रेस काहीतरी माहिती देऊन मोकळा होतो, आपलं नाव होतं का? तर एखादा कुकर लागेल, एखादी बाईक लागेल, एखादा फ्रीज लागेल, एखादा एसी लागेल, ही जी लालच आहे ना, त्यामुळे कुठली कंपनी स्वतःला लॉस करून घ्यायला तयार नसते। लॉस आपला असतो, कारण आपण त्या ठिकाणी लालच जी आहे त्याला बळी पडलेलं असतो। असं त्या दिवसभरामध्ये त्या मॉलमध्ये जे येणारी लोकसंख्या होती ती हजारो होती। एका दिवसामध्ये कमीत कमी त्यांना नाही म्हटलं 3-4 हजार लोकांचा डेटा मिळतो, रेडीमेड आपण देतो त्यांना स्वतःहून। भीतीमुळे आपल्याकडनं क्राईम घडतो। जर आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल भीतीच नसेल, एखादा फोन आला, तुमच्या मुलाने असं केलं, ड्रग मिळाले, दादा तुम्हाला असं आहे, तुमच्या मुलाला अरेस्ट होणार, मग त्याचं लाईफ पूर्णपणे बर्बाद होणार। बघा तुम्ही काय ठरवा, आता काय आलं आपल्याकडे, काय आलं एका सेकंदामध्ये काय निर्माण झालं? भीती। माझ्या मुलाचा करिअर बर्बाद झाला, अरे बापरे, चरच भेटला, गाडी भेटला, माझ्या मुलाला भेटला, इथे जामीन पण ना अमुक। त्या तेवढ्या गडबडीमध्ये एखाद्या सुज्ञ माणसाला, ज्याला नॉलेज आहे अशा माणसाला विचारायला पाहिजे, थोडी माहिती घेतली पाहिजे, हे पण आपण बघत नाही। समोरून सांगितलं आता तुम्ही डिजिटल अरेस्ट आहात, तुम्हाला डिजिटल अटक झालेली आहे, तुम्ही आता कॅमेराच्या बाहेर हलू नका, तुमचा कॅमेरा चालू ठेवा, आम्ही बघतोय तुम्हाला। आणि आपल्याकडे भीती निर्माण होते, आपण त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना पैसे पाठवून मोकळा होतो। आता ज्या प्रवाहामध्ये मी बोलतोय त्या सगळ्यांबरोबर कुठे ना कुठे ते झालेलं आहे किंवा होणार आहे।
तुम्हाला माहिती असते तर तुमच्यासमोर होणार नाहीये. तुम्ही आता यापूर्वी सगळीकडे क्लिक करत होता, क्लिक करता करता पॉपअप येते, ते 10-12 विंडो एकाच वेळी ओपन होते. मग आपण काय करतो, तो गुगल सोडून देतो तो डायरेक्ट. हे आता यापुढे होणार नाही, कारण तुम्हाला माहित आहे की पॉपअप विंडो जर आपोआप ओपन होते याचा अर्थ कुठेतरी आपला मोबाईल कॉम्प्रोमाइज होतो, आपल्या मोबाईल मध्ये व्हायरस येतोय, ज्या नको त्या साईडला आपण व्हिजिट केली होती कुठेतरी. पॉपअप विंडो जे आहे आपण सिंगल विंडो ओपन करतोय, पण त्याच्यानंतर 3-4 विंडो आपोआप ओपन होतात, त्याचा अर्थ कुठेतरी कॉम्प्रोमाइज झाला माझा मोबाईल. ह्या गोष्टी तुमच्याकडे नंतर होणार नाहीये, म्हणून मी आता सांगतोय. मी तुम्हाला ज्या काही शंका निर्माण होतील मनामध्ये की सर असं असं पण असं, तुम्ही शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मला बोलू शकता. मी त्याची तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन, जे काही तुमच्या मनामध्ये असतील की असं झालं तर तसं झालं, सगळे उत्तर देईन. त्यासाठी आहे मी सायबरमध्ये जवळजवळ 12 वर्ष केली. बरेचसे गुन्हे उघडकीस या सायबरवर झाली. इथे सुद्धा खांदेश्वरला असताना सुद्धा डिटेक्शनला मी काम केलेलं आहे. इव्हन रेल्वे स्टेशनची मर्डर, किंवा इथे तो लियाकत म्हणून एक होता, माहिती असेल तुम्हाला ब्रिजच्या इकडे कुठली सोसायटी मला माहित नाही, पण या ब्रिजच्या इथे नाही का लियाकत खान शेख म्हणून होता, त्याची मर्डर झाली होती. ग्रिल बनवणारा, ती सुद्धा आम्हीच डिटेक्ट केली होती. जरा तुमच्या बाजूलाच आहे, 2-1 किलोमीटर अंतरावरती तर आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगतोय की आमच्या मोठे आम्हाला नॉलेज आहे, ते तुम्ही विचारा, नंतर विचारा. पण तोपर्यंत मला तुम्हाला काय द्यायचंय हे माझ्या डोक्यातून गेलं तर मग ते असं होईल की अरे हे सांगायचं राहून गेलं. कारण सायबर हा विषय मोठा आहे. आपल्या देशाने सायबरवरती लॉ निर्माण केला, कायदा नवीन काढला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, माहिती तंत्रज्ञान अधिनियम हा 2000 हा नवीन कायदा आपल्या देशाने केला. आणि आपल्या देशाची कायद्याची कॉपी इतर 18 देशांनी केली. सायबरवरती काहीतरी कायदा असावा हे भारताने तयार केलं, आणि भारताची कॉपी इतर देशांनी केली त्यानंतर. त्यामुळे असं नाही की मी माझ्याकडनं गुन्हा होणार नाहीये किंवा मी गुन्ह्याला बळी पडणार नाही, असं नाहीये, होणार. कारण फोन ज्याच्याकडे आहे, सायबर क्राईम म्हणजे काय आहे, एक सिंपल डेफिनेशन आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कोणतेही असले, लॅपटॉप, मोबाईल, तुमचा कम्प्युटर, जे काही असेल ते जेव्हा नेटवर्कशी जोडलं जातं, इंटरनेटशी जोडलं जातं, त्यावेळी जो क्राईम होतो त्याला म्हणतात सायबर क्राईम. एकदम सिंपल आणि सोपं. मग हे गुन्हे होतात कसे बघायचं मला सांगितलं, एक लालच आणि भीती. बरं, या गोष्टीला आपण थांबवू शकतो का, संपवू शकतो का? टेक्नॉलॉजी जी आहे याला थांबवू शकतो का? नाही. टेक्नॉलॉजी ही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्याचं नॉलेज घेणं, स्वतःला अपडेट ठेवणं हे महत्वाचं आहे. फार पूर्वी भला मोठा टीव्ही असायचा, पाठीमागे त्याला भली मोठी अशी ट्यूब असायची. आता तसं आहे का? एका भिंतीवर त्याचं कॅलेंडर चिपकल्यासारखा आपला टीव्ही असतो. आम्ही जेव्हा मोबाईल वापरला होता असा मोठा होता, म्हणजे आमचा वायरलेसचा जो हँडसेट असतो नाही का, आम्ही जेव्हा कॉल देतो वायरलेस सेटवरती, तेवढा मोठा मोटोरोला कंपनीचा मोबाईल फोन होता. आता मोबाईल फोन तसा आहे का? आताचा मोबाईल फोन असा राहतो पॉकेटमध्ये, एकदम छोटा छोटा, मोठा जरी असेल तर ते 3 फोल्ड 4 फोल्ड, म्हणजे त्या मोबाईलचे 2-3 फोल्ड पण मारू शकतो असे मोबाईल आहे. माहित आहे का सॅमसंगचे आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की टेक्नॉलॉजी ही तुम्हाला वाढतच जाणार आहे. पैशांची चोरी पहिली व्हायची, एटीएम मध्ये गेल्यानंतर तुमचं कार्ड क्लोन व्हायचं. एटीएम मध्ये कार्ड टाकल्यानंतर समोर एक कॅप बसवली जायची, त्या कॅप बसवल्यानंतर आपलं कार्ड तिथे क्लोन व्हायचं, म्हणजे कार्डवरचा डेटा चोरी केला जायचा आणि सेम टू सेम कार्ड बनवलं जायचं, आणि ते कार्ड जो फ्रॉडस्टर दुसऱ्या एटीएम मध्ये जाऊन आपले पैसे काढत होता. जेव्हा याला बँकेला आणि सरकारला ही माहिती झालं की असं असं होतं, आता काय करतात, आता आपण एटीएम मध्ये कार्ड टाकल्यानंतर ते असं कार्ड असं बाहेर नाही काढलं जात, ते एटीएम स्वतःमध्ये आतमध्ये खेचून घेतात. म्हणजे कॅप तो डेटा रीड करेल किंवा सेव्ह करेल असला प्रकार आता होत नाही. म्हणजे पर्याय त्याच्यावरती निघत जातात. पण फ्रॉडस्टर जे असतात, जे क्रिमिनल असतात, ते आपल्या 2 पावलं पुढे असतात. क्रिमिनलचं इंटेन्शनच ते असतं की क्राईम करणं. बघा, एखादी छोटीशी सुरी आहे, म्हणजे चाकू आहे, ऑपरेशन ब्लेड माहिती ना, ऑपरेशन ब्लेड एवढं असतं, एकदम लहान असतं एवढं, एका बोटाच्या करंगळी एवढं ऑपरेशन ब्लेड असतं.
डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय करतो, ब्लेडने ऑपरेशन करतो, टाके लावतो, पेशंट चांगला होतो. डॉक्टरचं इंटेन्शन काय, पेशंट चांगलं होतं. मर्डर करणाऱ्या माणसाकडे, क्रिमिनल माणसाकडे हा ब्लेड गेला, आता तो ऑपरेशन करेल का, तो मस्तपैकी मर्डर करेल. म्हणजे इंटेन्शन कसं असतं, क्राईम आणि नॉन क्राईम. म्हणजे क्रिमिनल माणसाकडे गेल्यानंतर तो क्रिमिनल इंटेन्शन ठेवेल, चांगल्या माणसाकडे गेल्यानंतर तो चांगला उपयोग करेल. सायबरचं पण तसंच आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जो आयटी सेक्टर आहे, आयटी सेक्टरचं सुद्धा तसंच आहे. चांगल्या माणसाला याचं नॉलेज आहे तर त्याचा तो चांगलाच वापर करेल. वाईट माणसाकडे गेल्यानंतर त्याचा उपयोग तो वाईट फ्रेंड्स करेल. जे आयपीओ शेअर मार्केट माहिती ना, ट्रेडिंग म्हणजे शेअर मार्केट. तुम्हाला जे आयपीओ लागतील ते आम्ही कमी दरात देऊ. जर तुम्हाला आयपीओ असेल 300 रुपयाचा तर आम्ही 150 रुपयातच देऊ. तुम्ही एवढे 40 लाख रुपये गुंतवा, तुम्हाला आम्ही 80 लाख रुपये देणार म्हणजे देणार, असं प्रॉमिस केलं जातं. तिथेच त्यांचे लोक असतात फ्रॉडस्टर बसलेली. ते बोलतात मी एवढे कमवले, दुसरा बोलतो मी एवढे कमवले. आपल्याला वाटतं की हा खरं बोलतोय. अरे पण ते बसलेले जे ग्रुपमध्ये आहेत ऑलरेडी ते सुद्धा त्यांचीच माणसं आहेत. प्रशिक्षण देण्यासाठी एक वेगळा तो सुद्धा त्यांचाच आहे. ते कुठेही नसतात, ते असंच कुठेतरी बसलेले असतात. पहिला आपला भारत देशातून जामतारा होता. जामताराच्या अगोदर नोएडा होता दिल्लीमध्ये. या नोएडामधून हे सगळे फ्रॉडस्टर ऑल इंडिया फ्रॉड करायचे. नोएडामध्ये धाडी पडल्या, आयटी हब उभारलं, एक नोएडामध्ये हेडक्वार्टर पोलिसांचं तयार झालं, नोएडामधून पसार झाले. त्याच्यानंतर गेले जामतारा. जामतारा म्हणून सिरियल पण आहे बघा युट्यूबला. या जामतारामधून हे ऑपरेट केले जाते. जामतारावरती पुन्हा धाडी पडल्या पोलिसांच्या. तिकडे धाडी पडल्यानंतर हे लोक आता कुठे गेले, राजस्थान. आता राजस्थान मधनं ऑपरेट होत. त्यांची ठिकाणं बदल, त्यांची मोडच चेंज होतात. त्यामुळे स्वतःला अपडेट करणं महत्वाचं आहे. माझ्याकडे स्मार्टफोन आहे, मी स्मार्ट काय का नाही, मला पण स्मार्ट व्हायला पाहिजे. आपण सोशल मीडिया वापरतो, व्हॉट्सअप वापरतो, इन्स्टा वापरतो, फेसबुक वापरतो. सर मी फेसबुक नाही वापरतो, इन्स्टा आहे. तर माझ्याकडे इन्स्टा नाही पण फेसबुक आहे. तर मी दोन्ही नाही वापरतो, माझ्याकडे व्हॉट्सअप आहे आणि माझ्याकडे बरेचसे ग्रुप आहेत. आता आपण फेस टू फेस एखाद्याशी बोलणं म्हणजे 4 गृहिणी एकत्र येऊन बोलणं, चांगलं विचार आदान प्रदान करणं, या गोष्टी राहायला बाजूला. समोर माणसं भेटायला जे असतात आणि आपण मोबाईल घेऊन त्याच्यासमोर बसलेला असतो. बडबड तुला काय भेटायचं ते, मी मोबाईल बघतोय. म्हणजे फेस टू फेस बोलणं, भेटणं, जिव्हाळा निर्माण करणं हे राहिलं बाजूलाच. त्यातून बघा व्हॉट्सअप मध्ये आलेले मेसेज हे असे लहान लचक असतात, 15-20 वेळेस कोण वाचतंय ते. बरं या गोष्टी मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, डर आणि लालच कुठलेही होऊ दे, थोडं 1-2 सेकंद थांबायचं, स्वतःला विचारायचं की हे असं आहे का. कुठून तरी फोन येतो की तुमची 10 वर्षाची पॉलिसी लॅप झाली आहे, इन्शुरन्स पॉलिसी, तुम्हाला ती अपडेट करायची आहे, चालवायची आहे. तर तुम्हाला फक्त आता काय नाही, जास्त नाही, 50,000 रुपये भरायचे. तुमचं पुढच्या या 2 महिन्यामध्ये ती पॉलिसी जनरेट होते, तुम्हाला 10 लाख रुपये मिळून जाते. 50,000 रुपये भरून 10 लाख मिळणार आहेत. माझी पॉलिसी लॅप झाली आहे, ती चालू होते, 50,000 भरायला काय हरकत आहे, भरून मोकळे होतात. पण स्वतःला 2 मिनिटं थांबून हे विचारत नाही की मी कधी अशी पॉलिसी काढली होती का. बरं थांबून फोन बंद करून स्वतःला नाही, स्वतःच्या नातेवाईकांना म्हणजे वडिलांना, मिस्टरांना फोन करून विचार, आपण अशी पॉलिसी काढली होती का, ठीक आहे रात्री बघूया शांतपणे. नाही, लालच मनामध्ये निर्माण होते. अरे राणे भरायला पाहिजे पण 10 लाख हा मोठी लालची कोटी 50,000 रुपये गमून बसलेले असतात. शनिवारचा एक फोन येतो, तुमची लाईट आहे ना आता कट केली जाणार आहे, तुमचं असं बिल पेंडिंग होतं, एवढे ड्यूज आहेत, हे ड्यूज भरले गेले नाहीये, त्यामुळे आमच्या डिपार्टमेंटकडनं ही तुमची लाईट आज बंद केली जाणार आहे, कट केलं जाणार आहे, तुमच्या मीटरकडनं वायर कट केलं. तुम्ही काय करता, त्याने एक लिंक दिलेली असते टेक्स्ट मेसेज मध्ये, टेक्स्ट मेसेज पाठवतो, व्हॉट्सअप पण नाही, काय नाही, साधा टेक्स्ट मेसेज पाठवतो, MSCB कडनं पाठवला असा. त्याला क्लिक केल्यावरती याच्यावर पैसे भरा, पैसे भरून लोक मोकळे होतात. का, एक भीती निर्माण होते.
शनिवारी अंधारामध्ये जाणार, रविवारी सुट्टी म्हणजे अंधारात जाणार, डायरेक्ट सोमवारी लाईट सुरू होणार, त्याच्यापेक्षा पैसे भरलेले होते. बरं, त्यातून पण एखादी हुशार असेल तर काय करते, कस्टमर खरोखर एमएससीबी ऑफिसला फोन लावून बघूया खरं आहे की खोटं आहे. मग एमएससीबी ऑफिसचा नंबर शोधणार कुठे, परत गुगल. बरं, गुगल बाबा आपल्याला खरोखर सांगतो का, हा गुगल बाबा आपल्याला खरंच सांगतो, सगळी माहिती खरी सांगतो, खरी सांगतो का. उद्या मी सांगितलं की आपला इथले जे राष्ट्रपती आहेत, भारताचे राष्ट्रपती, त्यांच्या सुयसहाय्यक म्हणून मी स्वतः आहे, माझा नंबर गुगल मध्ये पोस्ट केला. काय दिसेल तुम्हाला जेव्हा तुम्ही सर्च करणार त्यावेळी तिकडे तुम्हाला मी सांगितलं बँक ऑफ महाराष्ट्राचा नोडल ऑफिसर सुदर्शन सर आणि माझा नंबर टाकला. तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र सर्च केलं, नोडल ऑफिसर, तुम्हाला गुगल माझा सुद्धा नंबर दाखवणार की बँक ऑफ महाराष्ट्राचा नोडल ऑफिसर सर. दाखवणार की नाही दाखवणार, दाखवणार. गुगलला माहित नाहीये की हा फ्रॉडस्टर आहे काय. जेवढी त्या सर्च मध्ये तुम्ही क्रेडेन्शियल टाकलंय, जे नाव माहितीचे टाकलंय, त्याचे सगळे रिझल्ट तुम्हाला दाखवणार. त्या वाक्याशी मिळतं जुळतं जेवढं काय आहे ते 15-20 रिझल्ट तुम्हाला सगळे दाखवणार. त्यातला तुम्हाला वाटेल तो घ्या. मग सगळ्यात टॉपचा असतो, सगळ्यात टॉपला वरती येण्यासाठी जर सुद्धा गुगलला डायरेक्ट पैसे भरले ना तर आपलं माहिती सगळी टॉपला दाखवतो गुगल. अशी पण सुविधा गुगलमध्ये आहे. ईमेल आयडी लागतो आपल्याला रजिस्टर करायला. तो ईमेल रजिस्टर नाही केला तर आपल्याला म्हणजे गुगल क्रोम म्हणा किंवा युट्यूब म्हणा किंवा इतर जे काही गुगलच्या सेवा आहेत 15-20 त्या आपल्याला मिळत नाही. म्हणजे अँड्रॉइड हा असून नसल्यासारखा असतो. त्यामुळे आपल्याला तो ईमेल रजिस्टर करूनच करावा लागतो. याचा अर्थ त्यावेळी ईमेल रजिस्टर केला त्यावेळी आपण आपला सगळा डेटा गुगलकडे दिलेला आहे. आपण सेफ नाहीये. पण ठीक आहे, गुगल एवढं अब्जो लोकांचं डेटा सर्च करत बसणार नाही कोण काय, पण फ्रॉडस्टर करणार. मग फ्रॉडस्टरला आपण माहिती देतो कोण, आपण देतो ही माहिती. आपण जे स्टेटस ठेवतो, आपण जे स्टेटस ठेवतो गुगलला, फेसबुकला किंवा इन्स्टाला, ते स्टेटस ठेवताना आपण आपली काळजी घेतली पाहिजे. काय ठेवायचं काय नाही, कधी ठेवायचं ही काळजी घेतली पाहिजे आपण. कारण आपण ज्या वेळी आपण असे स्टेटस ठेवतो ना, आपली माहिती आपण फ्रॉडस्टरला देत असतो. तुम्हाला स्टेटस ठेवायला काय हरकत नाही, पण 2 दिवसांनी पण ठेवू शकता की नाही. तुम्ही एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेला 5 तारखेला, तुम्हाला वाटतं की शेजाऱ्याने आणि माझ्या नातेवाईकाने बघायला पाहिजे की मी बघा ताज मध्ये जेवली अमक्यांसोबत, बघा माझा स्टेटस. असू दे, ठीक आहे, पण ते त्याच दिवशी दाखवलं पाहिजे का. मला त्या बिलाचं पण बघा 25,000 रुपये बिल आलेलं आमचं बघा, मग त्याचे पण फोटो काढून तिकडे स्टेटसला ठेवायचे. हे तुम्ही त्या फ्रॉडस्टरला माहिती देताय, त्याच्यात फेरफार करून तुम्हाला त्याचा अकाउंट नंबर हे सगळं माहित पडलं तो तुम्हाला सांगू शकतो मी तुला 50,000 रुपये पाठवले, चुकून गेले माझे, मला परत पाठव. तुम्ही बँक अकाउंट मध्ये बघणार नाही खरोखर 50,000 तुमच्या अकाउंटला आले की नाही, तो मेसेज बघणार. कारण फ्रॉडस्टरला तो मेसेज तुमच्या स्टेटसवर नाही मिळाला. आता सुट्ट्या पडतील उन्हाळ्याच्या, सुट्ट्या पडल्यानंतर तुम्ही काय करणार, मस्तपैकी फिरायला कुठे, लोणावळा, गोवा, मग तिथून सुरुवात. अगदी घरातून बाहेर पडलं गाडी घेऊन, प्रायव्हेट आपले कुठेतरी गेलेले असते, वी आर गोइंग टू 10 days गोवा. मग कुठेतरी खेळलं थांबलं करतो हॉटेलमध्ये, वी आर रीच हिअर फॉर लंच, ते फोटो. तिथून पुढे गोव्याला पोहोचलो की परत त्या गोवा असं नाव पाठीमागे दिसणार आणि तिकडे वी रीच हिअर. बरं, त्या तुमच्या फ्रेंड लिस्ट मध्ये, त्या इंस्टामध्ये, व्हॉट्सअप मध्ये, त्या ग्रुप मध्ये अननोन फ्रेंड भरपूर आहे, त्या फेसबुक मध्ये वगैरे. त्यांनी पण बघितलं की तुम्ही गोव्याला पोहोचला आणि आता काय 10 दिवस नाहीये. तो सुद्धा बघतो, तो रेकी करून जातो या कॉलनीमध्ये मस्तपैकी, बिल्डिंग मध्ये हे घर 10 दिवस नाही, हे मस्तपैकी गोव्याला गेलेलं आहे. सिक्युरिटीला पण माहित नाही. आता त्या फॉलोवर बघितलंय तुमच्या. बरं, प्रोफाईल ठेवताना काय आधी रिक्वेस्ट एक्सेप्ट,
आली रिक्वेस्ट एक्सेप्ट. अरे ती बाई आहे, पुरुष आहे का अजून कोण आहे काय माहित नाही, प्रोफाईल मोठी पाहिजे बस. मग तो रेखी करणारा जो तो इंस्टामध्ये तुमचा फ्रेंड लिस्ट फॉलोअर्स आहे त्यांनी सुद्धा ती पोस्ट बघितली. त्यांचा जो चोरीमारी करणारा ग्रुप आहे तो येऊन रेखी करतो, दुसऱ्या दिवशी सगळं घर साफ करून जातो. गोव्यावरनं आपण रिटर्न आल्याला जमतो, समजतं आपल्याला की माझं घर मस्तपैकी साफ झालंय, सगळं सोनं चांदी मस्तपैकी चोरलंय. हे का झालं? आपल्या चुकीमुळे. आपण त्याला माहिती दिली. म्हणजे मी सांगतो या काही कथा नाही आहे ना, म्हणजे कुठेतरी रचवलेल्या. अगदी खानदेश्वर पोलीस स्टेशन मध्ये, खानदेश्वर हॉटेल जे आहे त्या समोरच्या ज्या सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये घडलेला प्रकार आहे. 30 लाख ठिकाणी कामाला आहे, मला इंडियामध्ये येऊन सुकापूरमध्ये एक मोठा बिझनेस करायचा आहे, पण माझ्याकडून परिचयाचे नाही, तू एक परिचयाची आहेस, मला मदत करशील का? मग आपलं लगेच चालू होतं. एवढा मोठा फॉरेनर माणूस माझ्याकडे मदत मागतोय, माझ्याशी फ्रेंडशिप करतोय, इथे येऊन त्याला बिझनेस सेटअप करायचा आहे, चला मदत करूया. मग चालू होतं चॅटिंग मेसेंजर थ्रू. आणि जसे आपण तो बोलतो मी इथे अडकलोय तिथे अडकलोय, तेवढे पैसे पाठव, तुझी माझी चॅटिंग नाही लोकांनी बघितली आहे, एवढे पैसे घेऊन आलो, मनी लॉन्ड्रिंगची केस होईल, एअरपोर्टला मला आता अडवलंय, तुला 10 लाख रुपये पाठवावे लागतील. मग आपण फसत फसत असे गेलो, अडकत गेलो की आपल्याला समजतं आपल्याबरोबर काहीतरी सायबर क्राईम घडलाय. फाईल, माय फाईल किंवा फाईल मॅनेजर असा एक मोबाईलमध्ये फोल्डर आहे, त्याच्यामध्ये .apk काय करायचं, .apk लिहून त्याला सर्च करा. ते सर्च केल्यानंतर खाली जे काही ऍप्स येतील ते डिलीट करा, कारण ते व्हायरस आहे. तुमचा मोबाईल कॉम्प्रोमाइज झालाय कुठेतरी, समोरचा योग्य संधीची वाट बघतोय, जो प्रॉडक्ट आहे तो योग्य संधीची वाट बघतोय की तुमचं अकाउंट कधी खाली करायचं, त्यामुळे ते डिलीट करून टाका. तसं काय आलं नसेल, .apk टाकून काही आलं नसेल, समजायचं तुमचा मोबाईल ओके आहे, तुम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज झालेलं नाही. आता नका करू, घरी गेल्यानंतर करा. तुमचा मूवी आहे ना, लगेच तुमचं म्हणजे तुम्ही नजर किंवा तुमचं जे बिहेवियर आहे त्यामुळे समजतं की हा माणूस आता बघतोय, ही आता बघतोय, हे लगेच मला समजतं. कारण आम्ही नव्याने लेक्चर देणार नाहीये, कारण आम्हाला या सगळ्या गोष्टी पाठांतर आहे. त्यामुळे हातात काय काय असं बघायला गरजच नाही, चेहराच सांगतो हा हे असं चाललं. डीप वेब, डार्क वेब सारखी यंत्रणा आहे, तेव्हा पोलीस शोधत नाही. आता हे केलं पोलिसांनी शोधायला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याला उलगडा करेपर्यंत ना वेळ जातो. बटन दाबलं लाईट पेटले अशाचा प्रकार नसतो तोपर्यंत एकदा आपलं लाईफ पूर्णपणे स्पॉइल झालेलं असतं. आणि ते होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यायची ती मी आता सांगितली तुम्हाला. तेवढं जरी केलं, शेजाऱ्यांना सांगितलं, मित्रमंडळींना सांगितलं, तरी खूप झालं, धन्यवाद. त्यापुढे आपल्याला वेगळ्या विषयात मार्गदर्शन करतील आणि तुमचे कोणाचे काय प्रश्न असतील ते पुढच्या 2 मिनिटात तुम्ही विचारू शकता, मी तुम्हाला त्याचे उत्तर देईन. धन्यवाद. कारण मलाही एक कॉल असा आला होता, त्यांनी सांगितलं, मी एक एक्सपिरियन्स शेअर करते तुमच्याशी, की तुमच्या मिस्टरांनी मला तुमच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करायला सांगितले, ते अवेलेबल नाहीत म्हणून, पण मी ट्रान्सफर करतो. म्हटलं ठीक आहे. थोड्या वेळाने मला बँकेचे आपले ट्रान्झॅक्शन्स जे असतात, जसा मेसेज येतो तसाच आला, फक्त एक स्पेलिंग मिस्टेक होती. तर त्यावेळेला त्यांनी परत फोन केला मला आणि सांगितलं, सर मॅडम तुम्हाला 12,000 द्यायचे होते, मी 20,000 ट्रान्सफर केले, तर 8,000 तुम्ही मला रिटर्न करा. तर म्हटलं ठीक आहे. तर ते म्हणाले नाही, मी फोन चालू ठेवतो, तुम्ही फक्त चेक करा की तुमच्या अकाउंटमध्ये आलेच की नाही. मी फोन कट केला, कारण जर आता त्यांची टेक्निक अशी आहे की आपण OTP शेअर करू नका असं म्हणत होतो, पण आता OTPची गरजही नाही. तुम्ही जर कॉल चालू असताना तुमचं बँक अकाउंट ओपन जरी केलं तरी तुम्ही त्यांना दार कुलूप नाही, पूर्ण घराचा ऍक्सेस देता. तुम्ही सगळं बँक अकाउंट त्यांच्या हवाली करता, कारण मग त्या पुढच्या अर्धा तासाला त्यांचा हातात असतो, त्या अर्ध्या तासामध्ये ते पूर्ण तुमचं अकाउंट साफ करू शकतात. मी फोन कट केला, पुढचा अर्धा तास तो मला कंटिन्युअस कॉल करत होता. मी कॉल घेतला आणि अर्ध्या तासानंतर त्याचा कॉल येणं बंद झालं. त्यावेळेला तो म्हणत होता, मॅडम मला पैसे पाठवा, माझा मुलगा आजारी आणि सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. आणि तो अक्षरशः रडायच्या घाईला आला होता. पण मला माहिती होतं की हे असे फ्रॉड्स आहेत. असे मी असेच लेक्चर्स मी अटेंड केले होते, पोलिसांचेच होते, जे मला खरंच ते उपयोगाला आले. आणि हा म्हणून म्हणते की जर
जसं सरांनी सांगितलंय ना, ते खरंच तंतोतंत इतकं एवढंच आहे, याच्यापेक्षा मोठं भरपूर आहे सरांना जर सांगायचं झालं तर. पण इतकं जरी तुम्ही अवलंबलं तरी तुम्ही मोठ्या मोठ्या ठगीपासून, मोठ्या मोठ्या तुमच्याकडनं लूट होण्यापासून वाचू शकतो हे आहे. आणि जसं आपण म्हटलं मगाशी की महिलांना बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागतं. महिला आजकाल फार हिमतीने पुढे जातात आणि ह्याच हिमतीला सजग आणि सबळ करण्यासाठी आपल्याला नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि PDC यांनी एक सुंदर आणि स्तुत्य असा उपक्रम चालू केला आहे. तो म्हणजे हिम्मत. स्त्रियांची ताकद हीच हिमतीची ओळख आहे. असं म्हणतात, हर दिन महिला का दिन है, हर दिन शक्ति का पर्व है, हर दिन है इंसानियत का जिसका केंद्र बिंदू महिला है. हाच केंद्र बिंदू मध्यस्थ ठेवून स्त्रियांची सुरक्षितता हाच मुख्य उद्देश आणि मुख्य संकल्प समोर ठेवून माननीय श्री मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या अनुभव समृद्ध मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, मानवी तस्कर विरोधी शाखा तसंच सायबर क्राईम शाखा नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण ही हिम्मत ही योजना पूर्ण नवी मुंबई परिक्षेत्रामध्ये राबवण्यात येत आहे. आणि नवी मुंबईमधील प्रत्येक स्त्री, प्रत्येक महिला ही सजग सुजाण झाली पाहिजे. स्वतः ड्रग्स म्हणलं की सगळ्यात पहिला आपल्या मनात काय येतं की गांजा, चरस, अफीम, ड्रग्सचे खूप प्रकार आहेत. इतक्या खोलवर माहिती असणं पण आपल्याला सामान्य माणसाला माहीत नसतं. एवढे जे प्रकार आहेत. कॉलेजमध्ये जातात, कॉलेजमध्ये काय करतात, त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आपली मुलं कॉलेजला गेल्यानंतर तो खरंच लेक्चरला बसतो का, की असं उगाच मोबाईल बाहेर फिरतो आणि घरी आल्यानंतर वारंवार पैशाची मागणी करतो का. आता ड्रग्सची सुरुवात ही सिगरेटपासून चालू होते. आता कॉलेजमध्ये नवीन मित्र भेटले की कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिलं काय होतं की डोक्यामध्ये हवा जाते, अरे यार शाळा सोडली, आता कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये गेलो म्हणजे मी मोठं झालं म्हटल्यावरती मग काय मित्र मिळतात. ते मित्र काय बोलला की चला यार सिगरेट पिऊया. सुरुवात ही सिगरेटपासून चालू होते आणि ती नंतर पुढे पुढे ड्रग्सपर्यंत जाते. आणि अशा वेळेला जो मुलगा त्या ड्रग्सच्या आहारी जातो तो परत तुमच्याकडे पैसे मागतो. अरे आई, मला कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट बनव, आपल्या मुलामध्ये काहीतरी वेगळा बदल होतोय. हा अचानक बदल का. आता सिगरेट जर पिणारा माणूस असेल ना, त्या कपड्यांचा पण सिगरेटचा वास येतो, हे तुम्हाला कळत आहे. ड्रग्स जर जो ड्रग्स घेणारा माणूस आहे ना, त्याच्या शरीराचा, अंगाचा आणि कपड्याचा हा वेगळा विशिष्ट वास येतो त्या ड्रग्समुळे. त्याच्यामुळे मुलांच्या वागण्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि मुलगा ॲक्च्युअल काय कसं बिहेव करतो ना, ते जेव्हा तुम्हाला जाणवतं ना, त्यावेळेला तुमच्या हातातून ती परिस्थिती पूर्णपणे निघून गेलेली असते. तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो. आम्ही इथे पुढे एक गाव आहे, तिथे आम्ही रेड केली होती. 3 आठवड्यात ऑलमोस्ट आम्ही 1 करोडचे ड्रग्स सीज केले होते. इथे तुमच्यासोबत पुढे आहे ते गाव, नाव लक्षात नाही आहे. पण दुसरा एक किस्सा असा की आमची एक पोलीस फॅमिली आहे, म्हणजे त्या मुलाची आई पोलीसमध्ये आणि त्या मुलाचे वडील असं प्रायव्हेट जॉबला, दोघेही कामानिमित्त बाहेर असतात. दिवसभर मुलगा घरी, कॉलेजला स्वतःचा आवडतो, कॉलेज जातो, इकडे येतो. त्या मुलाला कालांतराने ड्रग्सची सवय लागली. ही सत्य घटना आहे. त्याला ड्रग्सची सवय लागली आणि तो ड्रग्सच्या इतका आहारी गेला की त्याच्या आईवडिलांनी त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरला म्हणजे नशामुक्ती केंद्रामध्ये टाकलं 6 महिन्यासाठी. 6 महिन्यांनी तो त्याच्यातून बाहेर आला. आईवडिलांना वाटलं की आपला मुलगा आता सुधारला, एकदम तो आता क्लिअर झाला. पण तशी इथे त्यांची कामाला करून त्यांचे मित्र असे बाहेर परत कॉलेजला लागला, मित्र चालू झाले. मित्रांच्या नादी लागून तो परत ड्रग्सच्या आहारी होतो. ह्या वेळेला त्याला ड्रग्ससाठी पैसे मिळत नाही म्हणून तो ड्रग्स विकतो. जो पहिला ड्रग्सचं सेवन करायचा तो आता ड्रग्स विकायला चालू झाला. आणि हे त्या लोकांचं कॉलेजमध्ये मुळे हे पिल्ले कॉलेज आहे तुमच्या इथे, त्या पिल्लेच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे 4 विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेज इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला होते. हे 4 जणांचं रॅकेट, हे 4ही जण ड्रग्स विकायचे कॉलेजच्या आवारात, कॉलेजच्या बाहेर. ज्यावेळेला आम्हाला याची कल्पना लागली
आम्ही या 4 मुलांना अरेस्ट केलं. अरेस्ट केल्यानंतर कळलं की एका मुलाची आई पोलीस होती आणि सगळी चांगल्या घरातली मुलं, आणि ही 4ही मुलं तुमच्या इथे आसपासच्या एरियामध्ये राहणारी, इथून कुठले बाहेरचेही नाही. आज ती मुलं, त्या मुलांना त्यांचे आई वडील अक्षरशः हातापाय पडले आमच्या, पण आम्ही काही करू शकत नव्हतो. तुमच्याकडे चान्स होता मुलांना सुधारायचा, तुम्ही सुधरू शकले नाही. तुम्ही मुलांकडे दुर्लक्ष केले, त्याचे परिणाम तुम्हाला आता हे भोगावे लागले. 4ही मुलं आज 1 वर्ष झाले जेलमध्ये आहेत. हा कायदा इतका स्ट्रॉंग आहे ज्यातून सुटका लवकर होत नाही. फार अवघड आहे, कारण तुला नाही कळणार, तुमच्या वेळेला असं नव्हतं. हे आजकालच्या मुलांचं आहे. जसं सर म्हणाले ना की आपल्याला फार बदलत होते, त्यावेळेला आपल्याला वाटत नाही. कविता होती की सुखी आहोत आपण की आपण निर्लज्ज आहोत. निर्लज्ज ह्या अर्थाने म्हणते की आपल्या आई वडिलांनी नाही, आपल्या आजी, काका, आत्या, मामा कुणीही मारलं तरी आपण घरी सांगत नव्हतो, कारण आईकडनं अजून 2 रपाटे मिळाले असते की तुझं काहीतरी चुकलं. पण आजकालच्या मुलांची ही मनस्थिती आहे, त्यामुळे थोडंसं अवघड पडते, पण आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे मुलांशी संवाद साधणं हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जेणेकरून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो किंवा त्यांचं भविष्य हे आपल्याला थोडंसं वेगळ्या मार्गाला लागण्यापासून वाचू शकतो.